श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधाव्रक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी, निरोपी जे स्वामी कृपेसी, पूर्वी कवना साक्ष झाली. समस्त तीर्थ सांडूनी श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आधार केला कवनी, पुराण कथा सांगा मज. ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होतसे ज्ञान ज्योती, कृपा सिंधू गुरुराया. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एक चित्ते परियेसा. पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्व धर्म रत देखा. राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण, बलाढ्य शूर महाभीम, विद्योद्योगी दयानिधी. असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारधीसी, प्रवेशला महावनासी, वसती शार्दूल सिंह जेथे. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत, भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक. राजा देखुनी तयासी वर्षता, शर झाला कोपेसी, मूर्छणा येऊनी धरणीसी, पडला दैत्य तयावेळी. होता तयाचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी, पाषाण हानी कपाळी, बंधू शोके करुणिया. प्राण त्यजिता निशाचर, बंधूसी म्हणतसे एर, जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू. ऐसे बोलुनी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक मायापाशी नर रूप धरिले तयावेळी. रूप धरोनी मानवाचे, सौम्य वाणी बोले वाचे, सेवकत्व करी राजयाचे, अति नम्रत्वे बोलोनिया. सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मन धरी. कितीक दिवसांवरी, वनांतरी राजा होता देखा, समस्त मृग जिंकुणी, दुष्ट जीवा ते वधोणी. राजा आला परतोनी, आपुल्या नगरा परियेसा. ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादिका परियेसा. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवी तसे सविवेक, कापट्ये होता तो सेवक, तया स्थानी ठेविला. राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागेल भानवसी, सर्व आणूनी त्वा द्यावे. अंगीकारोनी तो सेवक, नर मांस आणोनी देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी. ठाय घालिता ऋषेश्वरांसी, पहिलेच वाढिले नर मांसासी, पाहता कोप आला वसिष्ठासी, दिजला शाप तयेवेळी. वसिष्ठ म्हणे रायासी, नर मांस वाढिले आम्हासी, त्वरित ब्रह्म राक्षस होसी, म्हणून शाप दिजला. शाप देता तये काळी, राजा कोपला तत्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया मज का शापिले. नेने मांस पाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुते शाप दिजला, आपण शापीन म्हणतसे. उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजपत्नी येऊनी जवळी, वर्जी आपुले पती ते. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी तयाचे चरण धरी, तेने भवसागर तरशील. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळीचे उदक जाण, टाकी आपुले चरणावरी. शाप देता कल्मष पाणी, पडले राजाचे चरणी, कल्मषपाद नाम म्हणोनी, ब्रह्म राक्षस झाला तो रावण. राजपत्नी येऊनी परियेसी, लागली वसिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काज. करुणा वचन ऐकुनी शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होशील. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपुले स्थानासी, ब्रह्म राक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात, भक्षितसे अनेक जंत, पशु मनुष्य आदी करोनी. ऐसे क्रमिता तयवनी, मार्गस्थ दंपत्ये दोनी, ब्राह्मण जाता मार्ग क्रमोनी, देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरी ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षावयासी, विप्र स्त्री समागमे. अति शोक करी ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षस चरणी, राखे मजला अहेवपणी, प्राणेश्वरा ते सोडी पितया. न भक्षिगा माझा पती, माझी तयावरी अति प्रीती, मज भक्षिगा म्हणे सुमती, वल्लभा ते सोडोनिया. पतिविन राहता नारी, जन्म वृथाची दगडापरी, पहिले माते स्वीकारी,
प्राण राखे पतीचे. पती लावण्य पूर्ववयसी, वेदशास्त्र पारंगेसी, याचा प्राण जरी तू रक्षिसी, जगी होईल तुझ पुण्य. कृपा करी गा आम्हावरी, होईन तुझी कन्याकुमारी. मज पुत्र होतील जरी, नाम वाढवीन तुझे मी. ऐसे नाना परी देखा, विप्र स्त्री करी महादुःखा. बोलन मानोनी राक्षसे ऐका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पती ते भक्षिले देखोनी, शाप वदली ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐक कानी, शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी, 12 वर्षे क्रमोनी. परी रमता स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे. अनाथा भक्षिले दुष्ट भावे, दुरात्म्या तू राक्षसा. शाप देऊनी तया वेळी, पतीच्या अस्थी मिलवूनी जवळी. काष्टे घालोनी प्रबळी, अग्नी प्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा, क्रमी 12 वर्षे निका. पुनरपी राजा होऊन ऐका, आला आपुले नगरासी. विप्र स्त्रियेचे शाप वचन, स्त्रियेसी सांगितली खूण. म्हणे संग करिता तत्क्षण, मृत्यू असे आपणासी. ऐकोनी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपण. मन करुणी निर्वाण, त्यजावया प्राण पाहातसे. मदयंती म्हणे रायासी, संतान नाही तुमचे वंशासी. वनी कष्टला 12 वर्षी, आपुले कर्म न चुकेची. ऐकोनी सतीचे वचन, शोके दाटला ती गहन. अश्रू आले नेत्रांतून, काय करू म्हणतसे. मंत्री वृद्ध पुरोहितांसी, बोलाविले परीयेसी. ब्रह्महत्या घडली आम्हासी, विमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती ऐका मात. तिथे आचरावी समस्त, तेने पुनीत व्हाल तुम्ही. करोनी ऐसा विचार, राजा निघे तीर्थासाचार. सर्व तीर्थ परिकर, विधिपूर्वक करीतसे. ज्या ज्या तीर्था जाय आपण, अनेक पुण्य करी जाण. यज्ञादिक कर्म अन्नदान, ब्राह्मणादिका देतसे. ऐसी नाना तीर्थे करीत, परी ब्रह्महत्या सेवेची येत. अघोर रूपी असे दिसत, कवणे परी न जायची. कष्टोनी राजा बहुतांपरी, निर्वाण होऊनी मनाभीतरी. हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताग्रस्त होऊनिया. नगरा ब्राह्म प्रदेशी, श्रमोनी राजा परीयसी. चिंता करी मानसी, वृक्षछाये बैसलासे. ऋषेश्वरा समवेत, जैसा रुद्र प्रकाशित. गौतम ऋषी अवचित, तया स्थानासी पातला. राजा देखुनी गौतमासी, चरणी लोळे संतोषी. नमन करी साष्टांगेसी, भक्तिभावे करुनिया. आश्वासुनी तये वेळी, गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी, पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य, अरण्यवासाचे काय काज. चिंताकुलित मुखांबुज, कवन कार्य घडले असे. ऐकोनी ऋषीचे वचन, राजा सांगे विस्तारुण. शाप जाहला ब्रह्मवचन, ब्रह्महत्या घडली मज. प्रायचिते सकळीक, यज्ञादि कर्मे धर्मादिक. सुक्षेत्रे अपार तीर्थे देख, आपण सकळ आचरदी. शमन न होय महादोष, सेवेची येत अघोर वेश. व्रते आचरलो कोटीश, न जाय दोष सर्वथा. आजीचेनी माझे सफळ जनन, दर्शन झाले जी तुमचे चरण. होतील माझे कष्ट निवारण, म्हणून चरणा लागलो. ऐकोनी रायाचे वचन, करुणासागर गौतम आपण. म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी, सांगेन तीर्थविशेषी. महापातक संहारावयासी, गोकर्ण क्षेत्र असे भले. स्मरण करिता गोकर्णासी, ब्रह्महत्यादि पापनाशी. तेथे ईश्वर सदा निवासी, मृत्युंजय सदाशिव. जैसे कैलासाचे शिखर, अथवा स्वर्धुनी मंदिर. निश्चय वास कर्पूर गौर, गोकर्ण क्षेत्री परीयेसा. जैसी अंधकार रजनी प्रकाशावया, जेवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी. तरी सूर्यप्रकाशावी न गती नव्हे. तैसे समस्त तीर्थाने, पाप नच जाय याची कारणे. सूर्योदयी तमहरणे, तैसे गोकर्ण दर्शने होय. सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी. प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री, शुद्धात्मा होय परीयेसा. रुद्रोपेंद्र विरींची देखा, जाऊनी तया स्थानी ऐका.
तप केले हो सकळिका कार्यसिद्धी होय त्यांप्रती भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाणोनी फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्य क्षेत्र असे जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळिका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वे देवे मरुद्गण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले ऐक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती ते स्थाना अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिमद्वारस्थळी प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा कुबेर वायू भद्रकाळी मात्र देवता चंडी सकळी उत्तरवास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वास वसु परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवासी सदा वसोनी तया ठाई घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे कृतयुगी ब्रह्मऋषी आचार करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रांत मरीची नारद अत्री ऋषी दक्षादी ब्रह्मऋषी परियेसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर जिनधारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्ती मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तिसी चंद्रमौळीची परियेसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर की पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळीक जाती पूजेसी तया स्थाना नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहनी येती वळंघुनिया स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगासी जे जे इच्छिती मनकामना पावती त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकांत अगस्त्यादी सनतकुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव दानवादी एर वर लादले सर्व तया ठाई शिशुमारी भद्र काळी पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुड न गिळी महाबळेश्वर दर्शने रावणादी राक्षस कुळी कुंभकर्ण एर सकळी वर लादले ए स्थळी बिभीषण पूजितसे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नानापरी लिंग स्थापिती आपुले नामी असे ख्याती तया नामी वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली ते ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्तिवृंदी लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारोण असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खुण समस्त उदके जाणावी तीर्थे कृतयुगी महाबलेश्वर श्वेत त्रेयायुगी लोहित द्वापारी सुवर्ण पीत कलियुगी कृष्णवर्ण जाहला सप्तपाताळ खोला ओण उभे असे लिंगापण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षट पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने दर्शन मात्रे पुनित होती समस्त काम्यार्थ साधिती अंती होय तयांसी गती गोकर्ण लिंग दर्शने
तये स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीसी तेची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम. एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवासी शिवपद निश्चये पावे जाणा. आदित्य सोम बुधवारी अमावास्यादी परवा भीतरी स्नान करुणी समुद्रतीरी दान धर्म करावा. शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी. व्यतिपातादी पर्व निसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य. काय सांगू त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा. ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे. असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशीसी बिल्वपत्र वाहिले यासी दुर्लभ असे त्रिभुवनांत. ऐसे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक ऐकता. शिवतीर्थ असे दुर्लभता नेनती मूढ बधीर जाणा. उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परियेसा. ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जन यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लादती लोक अवधारा. स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्त्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा. ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकोनी अति प्रेमा पुसता झाला ते वेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी पूर्वी पावला कोण या पासी साक्ष झाली असेल. विस्तारुनी ते आम्हासी सांगावे स्वामी करुणेसी म्हणोनी लागता चरणांसी अति भक्ती करुणिया. म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे. गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र. आले होते तेथे जन मात्र यात्रा रूपे करुणिया. माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछायेते. दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी. क्रमी पडले अघोरी पूय शोणीत दुर्गंधी. कुक्षिरोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा. दंतहीन अति विवळा वस्त्र नाही परिधाना. चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंठगता. शौचव्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी. विधवा आपण केशवपणी दिसे जैसे मुखरमणी. क्षण क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी. देह टाकिला धरणीसी त्यजू पाहे प्राण आपुला. प्राण त्यजिता तये वेळी विमान उतरे तत्काळी. शिवदूत अतिबळी त्रिशूळ खट्वांग धरुनिया. टंकायुधे चंद्रभाडी दिव्यकांती चंद्रासारखी केवळी. किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी. विमानी सूर्यासारिखे तेज अति विचित्र दिसे विराज. आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तले तये वेळी. आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवण्या कार्यासी. दूत म्हणती आम्हासी न्यावया आलो चांडाळी ते. ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले आमुचे मन. पुनरपि केला त्यासी प्रश्न ऐक राया तू एकचित्ते. ऐशिया चांडाळी पापिनीसी कैसी योग्य विमानेसी. नेऊनी या श्वानासी सिंहासनी कैसे योग्य. या जन्मादारभ्य ईसी पापे पाप संग्रहासी. ऐशी पापीन दुर्वृत्त ईसी केवी न्याल कैलासा. नाही ईसी शिवज्ञान न करीच हे तप साधन. दया सत्य कदा नेणे ईसी कैसे न्याल तुम्ही. पशुमांस आहार ईसी सदा करी जीवहिंसी. ऐशिया दुष्ट कुष्टी पापिनीसी केवी नेता स्वर्ग भुवना. अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन. नाही केले शिवस्मरण ईसी कैसे न्याल तुम्ही. शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान. यज्ञयागादी साधन नाही केले इने कधी. न करी स्नान पर्वकाळी नेणे तीर्थ कवणे वेळी. अथवा व्रतादी सकळी केले नाही इने कधी. या सर्वांगी पूय शोणीत दुर्गंधी असे बहुत. ऐशी चांडाळी दुर्वृत्त कैसी विमानी बैसवाल. अर्चन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग तेची खुणा.
क्रमी निघती मुखांतून पूर्वाजित काय केले. ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी. योग्य नव्हे चराचरी तुम्ही केवी न्यालईसी. गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतांसी. त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा. गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतांसी. त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा. म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार. सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य परियेसा. पूर्वी ईचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण. सौदामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख. अति सुंदर रूपईसी उपवर जाहली पितृगृहासी. न मिळे वर तियेसी चिंता करीती माता पिता. न मिळे वर सुंदर तिसी उन्मत्त जाहली 10 वरुषी. मिळवुनी एका द्विजासी गृह्योत्केसी लग्न केले. विवाह झालिया वरी होती तया पतीचे घरी. क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख. पंचत्व पावला तात्काळिक विधिलेख करुनिया. ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपुले घरा आणिता तत्वता. पतीचे दुःखे दुःखिता खेद करी ते नारी. अति सुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रतिदिवसी. चंचळ होय मानसी पर पुरुषा ते देखुनिया. गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करी ते बाळी. प्रगट जाहले तत्काळी गोप्य नोहे पातक. आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अति सुंदरी. विषयी प्रीती असे भारी स्थिर नोहे तिचे मन. ऐसे तिचिया पातकासी विदित जाहले सर्वांसी. वाळीत केले तियेसी माता पिता बंधुवर्गी. शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी. प्रकट रूप अहर्निशी रमू लागली नगरांत. तिये नगरी एकवाणी रूपे होता अति लावण्य गुणी. त्यासी तिने पूर्ववयस देखोणी झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राचिया घरी वर्ततसे ते नारी. ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरी न 42. श्लोक स्त्रिया कामेन नाश्यन्ति ब्राह्मणो हि न सेवया. राजानो ब्रह्म दंडेन यतयो भोगसंग्रहात्. टीका स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीन सेवे. राज्य जाय द्विज क्षोभे यती नासे विषय सेवने. शूद्रा सवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी. पुत्र जाहला तियेसी शूद्र गृही असता. नित्य मांस आहारतिसी मद्यपान उन्मत्तेसी. होऊनी तया शूद्र महिषी होती पापिनी दुराचारी. वर्तता एके दिवसी उन्मत्त होऊनी परियेसी. छेदिले वासरू आहारासी मेष म्हणोनी पापिनीने. छेदोनी वस्त परियेसी पाक केला विनयेसी. शिर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपानी जाग्रत जाहली अस्तमानी. वासरू पाहे जाऊनी धेनू दोहावया लागी. वस्तस्थानी असे मेष भ्रमित जाहली अति क्लेश. घरी पाहातसे शिरास स्पष्ट दिसे वासरू. अनुतप्त होऊनी तयेवेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी. अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी. तया वस्त शिरासी निक्षेप केला भूमिसी. पती कोपेल म्हणोनी परियेसी अस्ति चर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वस्त नेले ऐका. भक्षिले म्हणोनी रडे देखा पती पुढे येणे परी. ऐसी कितीक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी. पंचत्व पावली ते नारी नेली दूती यमपुरा. घातली तियेसी नरकात भोग भोगी अति दुःखित. पुनरपि जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा. उपजताची जाहली अंधळी विद्रूप वर्ण जैसी काजळी. माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोहे. उच्छिष्टान्न घालिती तोंडा स्वजन तियेचे अखंडा. बाळपणी तियेसी विघडा पोसिता तियेने परी. ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी. पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय. सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्यजिती तियेसी स्वजन भ्रात. भिक्षा मागुनी उदर भरित रक्षण करी शरीरापुले. येणे परी चांडाळी वर्तत असे बहुत काळी. क्षुधेने पीडित सर्व काळी आपण अंध कुष्ठदेही. न मिळे तिसी वस्त्र अन्न
दुःख करीत ती गहन, ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे. भिक्षा मागे जनांसी, मार्गी पडोनी अहर्निशी, कधी न भरे उदर तिसी, दुःखे विलापे अपार. व्याधी असे शरीरासी, शोणित पूय परियेसी, दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठे गळतसे. ऐसे वर्तताम माघ मासी, लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासी, कलत्र पुत्र सहित देख. शिवरात्रीचे यात्रेसी, येती लोक देशोदेशी, चतुर्वर्ण आसपासी, हरुषे येती परियेसा. देशोदेशीचे राजे देखा, हस्ती रथा दिसहित ऐका, येती समस्त भूमांडलिका, महाबळेश्वर दर्शनासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, येती यात्रेसी विनोद, समारंभ वाद्य नाद, अमित लोक परियेसा. किती हासती गायन करीती, धावती नृत्य करीत येती, शिवस्मरणे गर्जना करीती, यात्रा प्रसंगी जन देखा. ऐसी महाजनांसमवेत, चांडाळी गेली तेथे त्वरित, सवे भिक्षुक असती बहुत, तयांसवे जात असे. येणे परी गोकर्णासी, चांडाळी घातली सायासी, करावलंबे महाजनांसी, भिक्षा मागे करुणा वचने. लोक जाती मार्गात, शयन करी आक्रंदत, कर जो ओढुनी मागत महाजन लोकांसी. पूर्वीची पापी आपण, पीडत असे याची कारण, भिक्षा घाला क्षुधा निवारण, म्हणून मागे सकळी का. नेणे कधीच वस्त्र प्रावरण, धुळीत लोळे आपण, क्षुधाक्रांत होतसे मरण, धर्म करा सकळांसी म्हणे. सर्वांगी रोगग्रस्त, वस्त्राविन बाघे शीत, अक्ष नाही क्षुधाक्रांत, धर्म करा सकळी कहो. पूर्वी जन्म शतांतरी, नाही केले पुण्य येरी, याची कारणे पीडित भारी, धर्म करा सकळीक. येणे परी मार्गांत, चांडाळी असे याचित, ते दिवशी असे शिवरात्री व्रत, कोणी न घाली भिक्षा तिसी, येरी विवळे क्षुधाक्रांत, जठराग्नी प्रदीप्त असे बहुत, धर्म करा ऐसे म्हणत, पडली मार्गात ते धवा. पूजेशी जाती सकळ जण, त्याते मागे आक्रंदोण, एक म्हणती हासोण, उपवास आजी अन्न कैचे, हाती होती बिल्व मंजरी, घाली ती येच्या करी, आघ्राणोनी पाहे येरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कोपोणी टाकीते अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी, रात्री असती अंधारी, अलभ्य पूजा घडली देखा. कोणी न घाली ती भिक्षा तिसी, उपास घडला ते दिवशी, पूजा पावली त्या शिवासी, बिल्व मंजरी शिवमस्तकी. इतुके पुण्य घडले तिसी, प्रयत्न करिता परियेसी, तुष्टला ईश्वर हर्षी, भवार्णवाकडे केले. येणे परी चांडाळीसी, उपवास घडला अनायासी, तेथुनी उठली दुसरे दिवशी, भिक्षा मागावया कारणे. पहिलीच कुष्ठरोगी असे, अशक्त झाली उपवासे, चक्षुहीन मार्ग न दिसे, जात असे मंद मंद, सूर्यरश्मी करुणी तिसी, दुःख होय असमसहसी, पूर्वार्जित कर्मे ऐसी, म्हणती दूत गौतमाते. ऐसी चांडाळी कष्टत, आली वृक्षछाये समीप, त्यजू पाहे प्राण त्वरित, म्हणून या आलो धावूनी. पुण्य घडले ईसी आजी, उपवास शिव तिथी काजी, बिल्व पत्रे ईश्वरी पूजी, घडले रात्री जागरण. तया पुण्ये करुणीचे, पाप गेले शत जन्मीचे, हे प्रीती पात्र ईश्वराचे, म्हणून पाठविले आम्हासी. ऐसे म्हणती शिवदूत, तिये परी शिंपोनिया अमृत, दिव्य देह पाऊनी त्वरित, गेली ऐका शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान, गौतम सांगे विस्तारोण, रायासी अस म्हणे तू निघोण, त्वरित जाई गोकर्णासी. जाताची तुझी पापे जाती, इह सौख्य परत्र उत्तम गती, संशय न धरी गाय चित्ती, म्हणून निरोपी रायासी. परी सोनी गौतमाचे वचन, राजा मनी दृढ संतोषोण, त्वरित पावला क्षत्र गोकर्ण, पापा वेगळा झाला तो. ऐसे पुण्य पावन स्थान, म्हणून राहिले श्रीपाद आपण, सिद्ध म्हणे ऐक कथन, नामधारका एकचित्ते. म्हणोनी सरस्वती गंगाधरू, सांगे गुरुचरित्र विस्तारू, श्रोते करुणी निर्धारू, एकचित्ते परियेसा. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो
श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु.